हाय गाईज, आमच्या चॅनेलवर पुन्हा स्वागत आहे. थँक यू शाला बाय सेंट्रिसिटी, आपला वेल्थ पार्टनर. माझं नाव आहे अनुज आणि आज माझ्यासोबत आहेत मिस्टर विनायक, प्रोडक्ट हेड सेंट्रिसिटी. आणि आजच्या चर्चेचा विषय आहे अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट्स, किंवा आपण ज्यांना म्हणतो अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट्स. गुंतवणूकदारासाठी हे कोणते कोणते पॅरामीटर्स आहेत जे तो गुंतवणूक करण्यापूर्वी पाहतो. आणि या व्हिडिओमध्ये सर्वात आधी आपण हेच पाहणार आहोत की जेव्हा आपण गुंतवणूकदाराकडे जातो तेव्हा कोणते कोणते मुद्दे, कोणते कोणते पॅरामीटर्स किंवा नेमकी कोणती व्याख्या आहे, गुंतवणूकदारांना नेमकं काय काय सांगायचं आहे. हे सगळे ॲप्सशी संबंधित जितकेही मुद्दे आहे या व्हिडिओमध्ये आपण सगळे मुद्दे कव्हर करणार आहोत. सुरुवात करूया त्याच्या व्याख्येपासून. त्याचे फायदे काय आहेत, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत आणि त्याची तुलना देखील पाहूया. एमआयएस आणि म्युच्युअल फंड्स सोबत त्याची तुलना करू आणि शेवटी आपण पाहू की एक आदर्श एप्स कसा असतो, त्यात कोणकोणते पोर्टफोलिओ असतात आणि शेवटी त्याच्या टॅक्सेशन बद्दलही बोलू. तर स्वागत आहे सर, सेंट्रल शाळेत तुमचं स्वागत आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की अगदी सोप्या शब्दात तुम्ही सांगा की एखाद्या गुंतवणूकदाराला आपण काय सांगावं जेणेकरून त्याला संपूर्ण एप्स समजेल. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर हे प्रॉडक्ट नेमकं आहे तरी काय. धन्यवाद अनुज, मला इथे बोलावल्याबद्दल. पहा, अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड AIF म्हणजेच अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड. तर नावावरूनच कळतं की हे पारंपरिक गुंतवणुकीपेक्षा वेगळ्या प्रकारचं इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणूनच याला अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड म्हणतात. आपण मोठ्या प्रमाणावर पाहिलं तर हे वेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीसाठी असतं. अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंडचे स्वतःचे म्हणजेच त्यात 3 श्रेणी आहेत सेबीच्या नियमानुसार. सेबीच्या नियमानुसार या 3 कॅटेगरीज आहेत आणि गुंतवणूकदारांना थोडक्यात सांगायचं झालं तर हा अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड 2014 मध्ये सुरू झाला. तर 2014 नंतर आजपर्यंत त्यांनी खूप मोठा प्रवास केला आहे. आजच्या घडीला खूप सारे फंड्स आहेत, म्हणूनच अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंडमध्ये स्वतःच्या 3 श्रेणी असतात, कॅटेगरी 1, कॅटेगरी 2, कॅटेगरी 3. या तिन्हींचे कार्य थोडं वेगळं आहे. तर आपण सुरुवात करूया कॅटेगरी 1 पासून, जी सर्वात कमी सामान्य आहे. बहुतेक गुंतवणूक कॅटेगरी 2 मध्ये येते, त्यानंतर कॅटेगरी 3 आणि मग कॅटेगरी 1. पण कॅटेगरी 1 मध्ये जे अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड्स असतात ते सहसा इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये गुंतवणूक करतात किंवा अगदी सुरुवातीच्या टप्प्यातील VC टाईप फंड म्हणजे सीड कॅपिटलसारखे फंड असतील तर तिथे कॅटेगरी 1 इन्व्हेस्टमेंट्स येतात. अशा गुंतवणुकींना कॅटेगरी 1 कॅटेगरीमध्ये म्हणजेच सरकारी प्रोजेक्ट्समध्ये समाविष्ट करता येईल. म्हणून तिथे कॅट 1 DIF म्हणजेच अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड कॅट 1 म्हणून नोंदणीकृत केला जाईल. सेबीकडे म्हणजेच जेव्हा कोणतीही MC म्हणजे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरर AIF घेऊन येतो तेव्हा तो सेबीकडे जातो आणि सेबीकडून मंजुरी घेतो. सेबीकडून मंजुरी मिळाल्यानंतरच त्याला कळते. तो सांगतो की मी इथे गुंतवणूक करणार आहे. मग त्यानुसार कॅटेगरायझेशन ठरवली जाते की तो फंड कॅट 1 म्हणवला जाईल, कॅट 2 म्हणवला जाईल किंवा कॅट 3 म्हणवला जाईल. ठीक आहे, तर आपण कॅट 1 बद्दल बोललो. कॅट 2 म्हणजे मुळात गुंतवणूक होते नॉन लिक्विड मालमत्तांमध्ये. जर मी सांगायचं झालं तर कॅट 1 देखील नॉन लिक्विड असतो, पण कॅट 2 हा नॉन लिक्विड असतो अशा अर्थाने की समजा तुम्ही रिअल इस्टेट फंड करत आहात किंवा तुम्ही प्रायव्हेट इक्विटी VC फंड करत आहात किंवा तुम्ही डेट AIF करत आहात, स्ट्रक्चर AIF करत आहात. या सगळ्यांची वर्गवारी कॅट 2 मध्ये येते. या सगळ्या गुंतवणुका नॉन लिक्विड असतात. मुळात तुम्ही या मालमत्ता उद्या मार्केटमध्ये जाऊन विकू शकत नाही. म्हणूनच कॅट 1 आणि कॅट 2 हे क्लोज एंडेड गुंतवणूक किंवा क्लोज एंडेड फंड्स असतात. तुम्हाला कॅट 1 आणि कॅट 2 IFS कधीच ओपन एंडेड गुंतवणूक म्हणून दिसणार नाहीत. याचं कारण असं आहे की त्यामधील मूळ गुंतवणूक लिक्विड नाही. तुम्ही HDFC बँक किंवा इन्फोसिस सारखा शेअर घेतलेला नाही की ज्याचा रोजचा मार्केट प्राइस ठरतो आणि तुम्ही तो उद्या जाऊन मार्केटमध्ये विकू शकता. म्हणूनच कॅट 1, कॅट 2 मध्ये या इन्व्हेस्टमेंट्स लिक्विड नसतात आणि म्हणूनच त्यांना क्लोज एंडेड स्ट्रक्चर असतं. क्लोज एंडेडमध्ये 3-3.5 वर्षे, 4 वर्षे, 5 वर्षे असंही स्ट्रक्चर असू शकतं. म्हणून जो काही फंड असेल तो आधीच तुम्हाला कळेल. जेव्हा तुम्ही एक इन्व्हेस्टर म्हणून कुठल्याही अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंडमध्ये गुंतवणूक करत आहात तेव्हा आधी बघा की तो कॅट 1 आहे, कॅट 2 आहे की कॅट 3 आहे. तर आता आपण कॅट 3 कडे येतो. मी थोडंसं याचं स्पष्टीकरणही देईन.
कॅट मध्ये नेहमी काय होतं? हे एक ओपन एंडेड प्रकारचं इन्व्हेस्टमेंट आहे ज्यावर एक्झिट लोड लागू होतो आणि आधी हे क्लोज एंडेडही असायचे. पण आता हे बहुतेक ओपन एंडेड आहेत. यामध्ये पब्लिक इक्विटीज, लिस्टेड इक्विटीचा घटक मोठ्या प्रमाणावर असतो. म्हणून बेसिकली अगदी इक्विटी PMS सारखंच हे देखील लिस्टेड पब्लिक इक्विटीत इन्व्हेस्ट करतात. म्हणजे जसं आपण PMS मध्ये कस्टमाइज्ड पोर्टफोलिओ बनवतो तसंच कॅट AIF च्या इक्विटी प्रकारातही तुमचं इन्व्हेस्टमेंट बहुतेक वेळा पब्लिक इक्विटीजमध्येच राहतं. कॅट मध्ये फक्त पब्लिक इक्विटीवर आधारित AIFs येऊ शकत नाही. खूप साऱ्या लॉंग शॉर्ट स्ट्रॅटेजीज देखील येऊ शकतात ज्यामध्ये तुम्ही हेजिंग करता, डेरिव्हेटिव्हज वापरता. म्हणून डेरिव्हेटिव्हजसाठी देखील कॅट वापरला जाईल आणि पब्लिक इक्विटीसाठीही वापरला जाईल. आणि जर तुम्ही ओपन एंडेड डेट पोर्टफोलिओ तयार करत असाल, समजा तुम्ही शॉर्ट टर्म पोर्टफोलिओ तयार करत असाल, तर त्यासाठीही तुम्ही कॅट AIF घेऊ शकता. जसं की लिक्विड प्लस प्रकारचे रिटर्न तुम्ही टार्गेट करत असाल तर ते AIF देखील कॅट मध्ये येतात. हे ओपन एंडेड असतात परंतु एक्झिट लोड लागू असतो. आहेत. एक म्हणजे अर्ली स्टेज इन्व्हेस्टिंग, जसं प्रायव्हेट इक्विटी किंवा व्हेंचर कॅपिटल फंड्स. जर एखाद्या क्लायंटला त्यात एक्सपोजर घ्यायचा असेल तर तो कॅट AIF मध्ये जाईल. 99% सर्व प्रायव्हेट इक्विटी आणि VC फंड्स हे कॅट AIF या स्ट्रक्चर मध्ये असतात. ठीक आहे. तर एखादा फंड मॅनेजर हे फंड्स कसे स्ट्रक्चर करतो याबद्दल तुम्ही थोडं सांगू शकता का? म्हणजे कंपन्या कशा ओळखतात? कारण तुम्ही सांगितलं की या कंपन्या फ्रेंच SA आहेत आणि इलिक्विड आहेत. हो. कंपनी इलिक्विड आहे म्हणजे अजून IPO आलेला नाही, मार्केटमध्ये ट्रेड होत नाही, तर हा फंड कसा मॅनेज केला जातो? तर आधी आपण समजून घेऊया की जे कॅट आहेत किंवा अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड्स आहेत, हे स्वतःमध्ये एक कस्टमाइज्ड पोर्टफोलिओ असतं. हे एक नियमित प्रकारचं पोर्टफोलिओ नाही, कारण हे अल्ट्रा क्लायंट्ससाठीच असतात. कारण किमान तिकीट साईज, किमान कमिटमेंट 1 कोटी आहे. काही मध्ये 2 कोटी, 5 कोटी अशीही मर्यादा असते. नितंबांवरील नियमन. किमान म्हणजे 1 कोटी. जसं PMS मध्ये 50 लाख असतं तसं इथे 1 कोटी असतं. म्हणून पहिली गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे जर आपण कॅट 2, कॅट 3 मध्ये, कॅट 1 मध्ये काही ठिकाणी सूट आहे जिथे तुम्ही 25 लाखांचेही करू शकता. पण ही सवलत फारच थोड्या फंड्सपुरती मर्यादित आहे. पण बहुतेक वेळा जर तुम्ही करत असाल तर तुमचं कमिटमेंट अमाउंट 1 कोटीच राहील. 1 कोटी. आता तुमचा प्रश्न होता की प्रायोगिक इक्विटी VC फंड्समध्ये फंड मॅनेजर स्ट्रक्चर कसं करतात? कोणताही अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड असो, पहिली गोष्ट समजून घ्या की हा एक कस्टमाइज्ड पोर्टफोलिओ असतो. हा एक पर्यायी गुंतवणूक मार्ग आहे. हा पारंपरिक गुंतवणुकीचा मार्ग नाही. यामध्ये फंड मॅनेजर खास करून प्रायोगिक इक्विटी आणि VC मध्ये कसे करतात तर ते डील्स शोधतात. जर एखादा प्रायोगिक इक्विटी फंड आहे, समजा तो मिड स्टेज ग्रोथ ओरिएंटेड फंड आहे, तर ते अशा कंपन्या शोधतात ज्या अर्ली स्टेज पार करून pre-IPO किंवा लेट स्टेजकडे जात आहेत, हो, मिड स्टेजवर वाढत आहेत. तर असं होत नाही की फंड मॅनेजरकडे पहिल्याच दिवशी पूर्ण पोर्टफोलिओ तयार असतो. असं होत नाही. तर फंड मॅनेजर साधारणपणे हा फंड घेऊन मार्केटमध्ये येतो, आपली फिलॉसॉफी, प्रक्रिया समजावतो, सांगतो की मी कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार आहे, त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी माझे कोणते निकष असतील. जसं की प्रायोगिक इक्विटी VC फंड आहे तर अनेक ठिकाणी तो असं सांगू शकतो की मी फक्त त्या कंपन्यांमध्येच गुंतवणूक करेन ज्या EBIT पॉझिटिव्ह झालेल्या आहे, ज्यांची टॉपलाईन ग्रोथ इतकी आहे, ज्यांचे कॅश फ्लो इतके स्थिर आहे. म्हणून अनेक निकष असू शकतात. कदाचित ते एखाद्या विशिष्ट थीमवरही लक्ष केंद्रित करू शकतात. ठीक आहे. जसे की ते फक्त कन्झम्पशनवर लक्ष केंद्रित करत आहे, किंवा ते तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करत आहे, किंवा ते D2C कंपन्यांवर लक्ष केंद्रित करत आहे. म्हणून प्रत्येक फंड मॅनेजरची स्वतःची एक रणनीती असते की तो कोणत्या सेक्टरमध्ये, कोणत्या थीमवर खेळायचे ठरवतो. पण त्यानंतर असे होणार नाही की पहिल्याच दिवशी त्याच्याकडे सगळ्या डील्स उपलब्ध असतील. म्हणून समजा त्या फंडला बाजारातून 500 कोटी रुपये उभारायचे आहेत, तर तो काय करेल म्हणजे तो आधी पाहिल की त्याच्याकडे डील सोर्सिंग किती आहे. समजा त्याला, कारण हे एक खूपच कस्टमाइज्ड पोर्टफोलिओ आहे, तुम्ही समजून घ्या की इथे जास्तीत जास्त 10 ते 15 डील्स असतात. तुमच्या अंडर पोर्टफोलिओमध्ये एका अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंडमध्ये अनेक म्हणजे 10 ते 15 डील्स असतात आणि ही 10 ते 15 डील्स तयार करण्यासाठी त्यांचा एक इन्व्हेस्टमेंट कालावधी असतो. म्हणून असं नाही की आज क्लायंटने समजा 1 कोटी रुपये दिले आणि त्या 1 कोटी रुपयांचा आधीच आपल्याला माहीत आहे की कुठे गुंतवणूक होणार आहे. साधारणपणे असं होत नाही.
तर होतं काय की सुरुवातीला फंड मॅनेजर एक किंवा 2 डील्स फायनल करतो. म्हणजे त्याला समजलं की या 2 डील्समध्ये त्याचं डिप्लॉयमेंट जर 500 कोटींचा फंड आहे आणि त्याने ठरवलं की मी 10 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार तर साधारणपणे 50 कोटी रुपये एका कंपनीसाठी ठेवे. तर तो आधी जर 2 डील्स फायनल करतो आणि त्याला समजतं की मला 100 कोटी रुपये उभारायचे आहेत. माझ्याकडे डिप्लॉयमेंट प्लॅन तयार आहे. माझी पाईपलाईन 100 कोटींसाठी तयार आहे. तर फंड मॅनेजर सर्वात आधी 100 कोटी रुपये कॉल करेल. म्हणून समजा त्याला 500 कोटींचा फंड उभारायचा आहे आणि त्याने समजा 200 कोटींचं कमिटमेंट मिळवलं. हो. 200 कोटींचं कमिटमेंट म्हणजे त्याने असे क्लायंट्स मिळवले जिथे 200 कोटी त्याच्याकडे येणार आहे. म्हणजे क्लायंट 200 कोटी कमिट करणार आहे. मग तो क्लायंटकडून 50% ड्रॉडाऊन मागेल आणि क्लायंटकडून मिळणारे 100 कोटी रुपये इन्व्हेस्ट करेल. पुढे जाण्यापूर्वी हे ड्रॉडाऊन काय आहे ते थोडक्यात सांगून घ्या. ड्रॉडाऊन म्हणजे फंड मॅनेजरला जसं जसं इन्व्हेस्टमेंटची संधी मिळते तसं तसं तो ड्रॉडाऊन मागतो. ड्रॉडाऊन म्हणजे समजा मी एखाद्या फंडला कमिट केलं की मी 1 कोटी रुपये देईन. म्हणजे कमिट म्हणजे गुंतवणूकदाराने तुम्हाला एकतर एकत्रित 1 कोटी रुपये दिले असतील किंवा टप्प्याटप्प्याने. त्याने सांगितलं मी फंडसाठी 1 कोटी रुपये देईन. कर्जमाफीमुळे वचनबद्धता थांबते. कर्जमाफीने वचन थांब. कमिटमेंट म्हणजे मी 1 कोटी रुपये लावायचे मी ते लावणारच. आता ड्रॉडाऊन म्हणजे मी कमी पैसे देतो. फंड मॅनेजर जे मागतो ते कमी. ठीक आहे. तर ड्रॉडाऊन कालावधी कधी कधी फक्त 5% सुरू होऊ शकतो. कधी कधी फंड मॅनेजर फक्त 5%च मागतात. म्हणजे जर तुम्ही 1 कोटी कमिट केले असेल तर पहिल्या टप्प्यात तुम्ही फक्त 5 लाख रुपये द्याल. ठीक आहे. मग जसजसा फंड मॅनेजरला संधी मिळत जाईल तसतसा तो ड्रॉडाऊन मागत राहील. जसं मी उदाहरण देत होतो तर असं होऊ शकतं की त्याला डील्स मिळाल्या. कारण इथे डील्स शोधणं खूप महत्त्वाचं आहे. आपण अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंडला टार्गेट करत आहोत तर एखाद्या व्यक्तीने अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंडमध्ये काय यावं. हे एक कस्टमाइज्ड पोर्टफोलिओ आहे आणि हे एक पर्यायी गुंतवणुकीचा मार्ग आहे. गुंतवणूकदार पर्यायी गुंतवणुकीकडे का वळतात? कारण त्यांची परताव्याची अपेक्षा जास्त असते. जर त्यांची परताव्याची अपेक्षा पारंपरिक मालमत्तेइतकीच असेल तर मग त्यांनी अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंडमध्ये का गुंतवणूक करावी जिथे फंड क्लोज एंडेड असतो आणि तिकीट साईज देखील 1 कोटी आहे. म्हणून ते सहसा जास्त परताव्यासाठी हे करतात. बरोबर. आणि जास्त परताव्यासोबत फंड मॅनेजरला खूप ड्यू डिलिजन्स करावी लागते. व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवावे लागते की हा व्यवहार चांगला आहे की वाईट. कारण त्याला माहिती आहे की या सगळ्या गुंतवणुका इलिक्विड आहे. जर त्याने चुकीचा निर्णय घेतला तर कदाचित तो बाहेर पडू शकणार नाही. म्हणून फंड मॅनेजर आपला खूप वेळ यात घालवतात. कधी कधी यांचा ड्रॉडाऊन कालावधी 12 महिने 18 महिने इतका जाऊ शकतो. अरे. जर क्लायंटने 1 कोटी रुपयांची कमिटमेंट दिली तर 12-18 महिनेपर्यंत ती रक्कम द्यावी लागते. सुरुवातीलाच द्यावी लागत नाही. हे देखील फंड मॅनेजरला संधी मिळते का यावर अवलंबून असतं. 6 महिन्यात संधी मिळाली तर तो 1 कोटी रुपये 6 महिन्यात मागवू शकतो. म्हणून ड्रॉडाऊन कालावधी फंड मॅनेजर कधी मागेल त्यावर अवलंबून असतो. ड्रॉडाऊन कालावधी. ड्रॉडाऊनची रक्कम समजा एखाद्याची 1 कोटी रुपये असेल. 5% मागितलं तर त्याचा अर्थ 5 लाख होतो. आपण जेव्हा कुठल्याही गुंतवणूकदाराकडे जातो किंवा कुठला फंड येतो कुणी आपल्याशी चर्चा करतो तेव्हा गुंतवणूकदार विचारतात ड्रॉडाऊन कालावधी किंवा रक्कम किती आहे. सध्या एएमसी सांगते ड्रॉडाऊनची रक्कम 50% आहे. मग जर क्लायंटने 1 कोटी कमिट केलं असेल आपण क्लायंटला सांगतो की तुम्हाला आता 50 लाख द्यावे लागतील. उरलेले 50 लाख पुढच्या 3, 6, 9 महिन्यात फंड मॅनेजर मागेल तेव्हा द्यावे लागतील. म्हणजे फंड मॅनेजर कॉल करतो त्यानंतर 15 मिनिटात 20 दिवसांपासून महिन्यापर्यंतचा कालावधी असतो. त्या काळात ड्रॉडाऊन रक्कम फंड मॅनेजरला द्यावी लागते. जेव्हा फंड मॅनेजर कॉल करतो तुमचे फंड्स तयार असावे. आधीच 1 कोटीचं कमिटमेंट दिलं आहे. ठीक आहे. तर ही होती बेसिक म्हणजेच कॅट 1, कॅट 2, कॅट 3 ची व्याख्या. आता एक साधा प्रश्न जो माझा दुसरा प्रश्न आहे की म्हणजेच मध्ये गुंतवणूक केल्याने इन्व्हेस्टरला काय फायदे आणि लाभ मिळतात. कारण माझ्याकडे पीएमएस देखील आहेत. तिथेही माझ्याकडे असे काही कस्टमर पोर्टफोलिओ आहेत जिथे मी जास्त रिटर्न्सची अपेक्षा करतो. म्हणजे मग एक इन्व्हेस्टर म्हणून मी कडे का जावं? किंवा त्यात काही वेगळे फायदे आहेत का? काही असे लाभ आहेत का ज्यामुळे मी कडे पाहावं? फायदा तर हाच आहे. आपण एखाद्या इन्व्हेस्टर समोर बसलो आहोत तर त्याला आपण काय सांगावं की तो तयार होईल. हे अवलंबून असतं की इन्व्हेस्टरची रिटर्नची अपेक्षा काय आहे आणि गुंतवणूक करण्यामागचं उद्दिष्ट काय आहे. म्हणजे आज तुम्हाला एखाद्या अनलिस्टेड कंपनीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही थेट तिचे शेअर्स खरेदी करा.
जर तुम्ही तिचे शेअर्स थेट खरेदी करत नसाल किंवा करू शकत नसाल तर तुम्ही त्या कंपनीमध्ये कसे गुंतवणूक करू शकता? तुम्ही पीएमएसच्या मार्गाने गुंतवणूक करू शकणार नाही. तुम्ही म्युच्युअल फंडमध्येही गुंतवणूक करू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला च्या माध्यमातूनच करावं लागेल. कारण भारतीय बाजार वाढत आहे. भारतीय अर्थव्यवस्था वाढत आहे. बाजारात अनेक अनलिस्टेड चांगल्या संधी उपलब्ध आहेत आणि आपल्याकडे असे उत्कृष्ट फंड मेजर्स आहेत ज्यांनी चांगला परतावा दिला आहे आणि अनलिस्टेड बाजूला चांगल्या संधी आहेत. म्हणून ज्या क्लायंट्सना असं वाटतं की मला अनलिस्टेड साईडमध्ये, D2C साईडमध्ये किंवा कन्झम्पशनमध्ये किंवा मल्टिप्लेक्स साईडमध्ये गुंतवणूक करायची आहे, अनलिस्टेड कंपन्यांमध्ये, लिस्टेड कंपन्यांमध्ये ते आधीच म्युच्युअल फंड किंवा PMS करत आहेत, तर त्या दृष्टीने ते कुठे गुंतवणूक करतील? त्यांना AIF मार्ग घ्यावा लागेल. तर पहिली गोष्ट म्हणजे हे सगळं गुंतवणूकदाराच्या परताव्यावर आणि गुंतवणूकदाराच्या उद्दिष्टावर अवलंबून असतं की ते पैसे कुठे गुंतवायचे आहेत. जर एखादा गुंतवणूकदार लॉंग शॉर्ट स्ट्रॅटेजीमध्ये किंवा हेजिंग डेरिव्हेटिव्ह स्ट्रॅटेजीमध्ये पैसे गुंतवू इच्छित असेल तर त्याला AIF मध्येच गुंतवणूक करावी लागेल आणि गुंतवणुकीसाठी दुसरा कोणताही पर्याय किंवा मार्ग नाही. नियमांनुसार AIF या ठिकाणी येईल. म्हणून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जर तुमची अंडरलाइनिंग गुंतवणूक अशा ठिकाणी करायची असेल जिथे केवळ AIFच्या मार्गातूनच तुम्ही गुंतवणूक करू शकता तर मग AIF मध्येच जावे लागेल. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा एकमेव गुंतवणुकीचा मार्ग आहे. तुम्ही का जाल अशी इच्छा का होईल? पहा, एक गोष्ट म्हणजे आपण इथे पैसे लावू किंवा तिथे लावू, आपण जिथेही पैसे गुंतवायचे ठरवतो, जर आपण पारंपरिक मालमत्तेपेक्षा पुढे जात असू तर आपला अंतिम उद्देश हाच असतो की आपण जास्त परतावा मिळवण्याचा प्रयत्न करतो. इथे फंड मॅनेजर अधिक सक्रिय असतो. मी म्हणेन की हे एक स्थिर पोर्टफोलिओ नसून हे एक अधिक डायनामिक पोर्टफोलिओ आहे. फंड मॅनेजरचे ड्युअल डिलिजन्स जास्त असते कारण परताव्याची अपेक्षा वाढते तसंच जोखीमही वाढते. म्हणून फंड मॅनेजर AIF मध्ये 10 कॉल्स घेत आहेत तर त्यांची जोखीम घेण्याची क्षमता देखील वाढली आहे. म्युच्युअल फंड किंवा PMSच्या तुलनेत जिथे होल्डिंग्ज कदाचित 25 ते 30 असतात. म्हणून जर ते 10 डील्स करत असतील तर त्यांची जोखीम घेण्याची क्षमता देखील वाढली आहे. त्यांची ड्युअल डिलिजन्स देखील वाढली आहे. पण नक्कीच रिटर्नची अपेक्षा देखील वाढेल आणि हे असं नाही की हा फार वेगाने वाढणारा बाजार आहे. AIF बद्दल बोलायचं झालं तर सुमारे 9 लाख कोटींच्या आसपास आहे. शेवटच्या मी पाहिलं तेव्हा 106 म्हणजे जवळपास 1100 AIF नोंदणीकृत आहेत. म्हणजेच फंड मॅनेजर AIF मार्गातून चांगलं काम करत आहेत. गुंतवणूकदारांना ही संधी चांगली वाटते आहे. म्हणूनच आपण 1100 AIF पर्यंत पोहोचलो आहोत आणि हा आकडा सतत वाढत आहे आणि अनेक ठिकाणी डेटवर अशा डील्स होतात जिथे इक्विटी आणि डेट दोन्ही असतात. तेच मी तुम्हाला विचारायचं होतं. आता आपण प्रायव्हेट इक्विटी बद्दल खूप चर्चा केली. आता अनेक ठिकाणी असं होतं की डेट AIF देखील असतात. आता डेटमध्ये असं होतं की तुम्ही थेट गुंतवणूक बॉन्ड आणि NCD मध्येही करू शकता. पण अनेक ठिकाणी स्ट्रक्चर डील्स असतात जिथे त्या डील्स तुम्हाला सार्वजनिक सेकंडरी मार्केटमध्ये उपलब्ध नसतात. म्हणूनच भारताचा क्रेडिट मार्केट ही इतका बूमिंग आहे. हे सगळं एकमेकांशी संबंधित आहे. मुळात जर भारताची अर्थव्यवस्था वाढत असेल तर इक्विटी मार्केटही वाढेल, म्हणजेच कॅपिटल मार्केट वाढेल. जे दोन्ही म्हणजे इक्विटी आणि डेट. भारतात आजच्या घडीला आपण क्रेडिट टू डिपॉझिट रेशो पाहिला तर क्रेडिट खूप वाढत आहे, जे सर्वकालीन उच्चांकावर आहे असं म्हणता येईल. म्हणून क्रेडिट केवळ रिटेल स्तरावरच वाढत नाही तर ते इन्स्टिट्यूशनल स्तरावरही वाढत आहे. म्हणून आज जर कंपनीला वाढवायचे असेल तर त्यांना क्रेडिटची देखील आवश्यकता आहे. प्रत्येक कंपनीला क्रेडिटची गरज असते. म्हणून जेव्हा अनेक कंपन्यांना क्रेडिटची गरज असते आणि त्यांच्याकडे पारंपरिक स्त्रोत जसे की बँका, म्युच्युअल फंड किंवा इतर खेळाडू जिथून ते कर्ज घेऊ शकतात ते उपलब्ध नसतात, तेव्हा ते AIF मार्गानेही पर्याय शोधतात. म्हणून या डेटपैकी बहुतेक गुंतवणूक विशिष्ट उद्देशासाठी कंपन्यांमध्ये केली जाते. प्रत्येक डेटची स्वतःची श्रेणी असते. अगदी त्याच डेटची वेगवेगळी श्रेणी असते. AIF साधारणपणे 12%, 13%, 14%, 16% अशा टार्गेट रिटर्नसाठी काम करतात आणि हे सहसा परफॉर्मिंग क्रेडिटपासून सुरू होते. जिथे कंपनी चांगली कामगिरी करत आहे तिथे अनेकदा स्ट्रक्चर डील्स केल्या जातात. जिथे समजा डेटचे रिफायनान्सिंग करायचे आहे, आपल्याला जुना कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज हवे आहे तर त्यासाठी आपण डील करत आहोत. किंवा प्रमोटरला आपल्या व्यवसायात काही, तुम्हाला माहिती आहे, वर्किंग कॅपिटलची गरज आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी त्याला बँक किंवा इतर स्रोतांकडून पैसे मिळत नाही तर तो AIFच्या माध्यमातून हे करेल.
फंड मॅनेजर्सशी संपर्क साधू शकता। फंड मॅनेजरही अशाच डील्सचा विचार करतात, म्हणजे शोधतात आणि कळून येतं मार्केटमध्ये। कारण जर कुणाला फंड्सची गरज असेल तर ती माहिती साधारणपणे मार्केटमध्ये उपलब्ध असते। आणि तुम्हाला माहिती आहे फंड मॅनेजर्सचं तिथे मग रोल येतो डेटमध्ये, कारण इथे इक्विटी नाही, इथे तुम्ही पैसे उधार देत आहात। त्यामुळे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे की पैसे परती येण्याची शक्यता किती आहे। म्हणून जे डेट मॅनेजर्स आहेत, जे डेट मॅनेज करतात, ते क्रेडिटसाठी विशेषतः खूप ड्यू डिलिजन्स करतात की आपल्याकडे किती कव्हर आहे। प्रत्येकाचे स्वतःचे पॅरामीटर्स असतील। मी या भागात फारसा तपशिलात जाणार नाही, पण प्रत्येकाचं स्वतःच पॅरामीटर असतं। जसं की कोणी अशा कंपन्या निवडेल ज्यांचा महसूल वाढ खूप जास्त आहे, कोणी अशा कंपन्या निवडेल ज्यामध्ये किमान 3 ते 4 पट कोलेटरल कव्हर आहे, की जमीनचं कव्हर असावं, किंवा प्रमोटरच्या शेअर्सचं कव्हर असावं, किंवा प्रमोटरची वैयक्तिक हमी असावी, किंवा असंही। हे देखील एक पॅरामीटर असू शकतं की डेट टू ईआर रेशो किती आहे। असं होऊ नये की डेट टू ईआर रेशो एका मर्यादेपेक्षा जास्त जाईल, ज्यामुळे प्रमोटर आणि ज्या कंपनीमध्ये फंड मॅनेजर गुंतवणूक करत आहे त्यांच्यासाठी कर्ज फेडणं कठीण होईल। बरोबर। पण डेट साइडवरही खूप फंड्स आहेत, जे 12-13% ते 21% आहेत। ठीक आहे। आणि साधारणपणे या डील्स 3 वर्षे, 4 वर्षे किंवा 5 वर्षांपर्यंत स्ट्रक्चर केल्या जातात। म्हणून हे देखील वर्गीकृत केले जातात, कारण हे कॅट 2 असतात। डेट देखील कॅट 2 म्हणून वर्गीकृत केले जातात। हे सगळे क्लोज एंडेड असतात आणि त्यांचा कालावधी 3, 3.5, 4 वर्षांपासून 5, 6, 7 वर्षांपर्यंत असू शकतो। बरोबर। म्हणून या कालावधीत सामान्यतः गुंतवणूकदारांना तिमाही आधारावर कूपन मिळते, जे साधारणपणे 2.5 ते 3% दरम्यान असते, किंवा काही उच्च परतावा देणारे आहेत जे 3.5-5% कूपनचे लक्ष्य ठेवतात। पण तुमची मूळ रक्कम फंडाच्या मुदतपूर्तीसाठी गुंतवलेलीच राहते। म्हणजे मुळात ही एक क्लोज एंडेड गुंतवणूक आहे, पण तुम्हाला नियमित कूपन मिळतात। बरोबर। प्रत्येक तिमाहीला। म्हणजे तुम्ही बोलत आहात सुमारे 20% तिमाही कूपनबद्दल, 20-20च्या आसपास। 20% वार्षिक, पण 4 ते 4.5-5% रक्कम। म्हणून जर तुम्ही कॅट टू डेट AIF मधून सुमारे 20% मिळवत असाल तर मला वाटतं हा त्या लोकांच्या प्रश्नाचा उत्तर आहे जे विचारतात की मी म्युच्युअल फंड्समधून 18-19% कमावत आहे आणि रिटर्न्स मिळवत आहे, मग मी AIF का करावं किंवा मी PMS। ठीक आहे, PMS आपण बाजूला ठेवू। AIF बद्दल बोलायचं झालं तर मी AIF मध्ये का जावं, कारण मला 18 ते 20% रिटर्न्स मिळत आहेत आणि दीर्घकालीन सरासरी म्हणजेच CAGR म्युच्युअल फंड्सचाही तितकाच येतो। होय, नक्कीच, पण आपल्याला हे पाहावं लागतं की डेट AIF चाही स्वतःचा एक धोका आहे। इक्विटीमध्ये जो धोका आहे तो मार्केट रिस्क खूप जास्त आहे, सिस्टमॅटिक रिस्क खूप आहे, कारण तुम्ही जरी एखादी चांगली कंपनी विकत घेतली असली तरी उद्या जर कुठल्या जिओपॉलिटिकल क्रायसिसमुळे किंवा कुठल्याही इतर कारणामुळे मार्केट पडतं, ब्रॉडर मार्केट पडतं, तर तुमचं पोर्टफोलिओही पडेल, चांगली कंपनी सुद्धा पडेल। डेट ही एक चांगली संधी असू शकते, हे कंपनीवर अवलंबून आहे, पण जेव्हा ते पडेल तेव्हा मार्केट पुन्हा सुधारेल, तोपर्यंत तुम्हाला रिटर्न मिळणार नाही। तुम्ही हे लक्षात घ्या की जे क्लायंट्स म्हणतात की दीर्घकालीन गुंतवणुकीत 16, 17, 18% इक्विटी रिटर्न मिळतो, तो फक्त दीर्घकालीन गुंतवणुकीतच मिळतो। 2-3 वर्षांच्या आत तुम्ही हे निश्चित करू शकत नाही की तुम्हाला 16-18% IRR किंवा CAGR मिळेल की नाही। पण डेट AIF कॅटेगरीमध्ये इथे मार्केटचा कोणताही धोका नाही। मुळात हे विशिष्ट डील्सवर चालते। जर एखाद्या प्रमोटरला किंवा कंपनीला आपण पैसे 18 महिन्यांसाठी दिले असतील, 16% किंवा 18% दराने दिले असतील आणि ते विशिष्ट उद्दिष्टासाठी दिले असतील, ते अंतिम उद्दिष्ट पूर्ण होईल, तो प्रमोटर तुमचे पैसे परत करेल, त्याचा मार्केटशी काहीही संबंध नाही। मार्केटचा काहीही संबंध नाही। म्हणूनच जे इक्विटी आहे, मला वाटतं तिथेही रिटर्नची अपेक्षा किती असू शकते। मी हा प्रश्न म्हणून विचारतोय कारण तुम्ही या अल्ट्रा लोकांसोबत काम केलं आहे आणि तुम्ही इथेही चांगले पोर्टफोलिओ हाताळत आहात, म्हणून या अशा गुंतवणूकदारांची मानसिकता तुम्हाला समजते का, की ते किती रिटर्न्सची अपेक्षा करतात जेव्हा तुम्ही त्यांना सादर करता। पहा, इक्विटीमध्ये अनलिस्टेड आणि लिस्टेड दोन्ही समाविष्ट असतात। अनलिस्टेडमध्ये जितके तुम्ही अर्ली स्टेजकडे जाल तितकी तुमची रिटर्नची अपेक्षा जास्त होईल। काही असेही आहेत जे ग्रॉस लेव्हलवर 35% टार्गेट करतात, कारण ते कंपन्यांच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात गुंतवणूक करतात। बरोबर। म्हणून तिथे टेन्युअर 10 वर्षांचा असतो।
म्हणून तुमच्या 10 वर्षांसाठी 10 निधी द्या, कारण 3-4 वर्षे ते फक्त पैसे काढतात. आपण ज्याची चर्चा केली आहे त्यात ते गुंतवा, तर 3 ते 4 वर्षे ते पैसे ड्रॉडाऊन करतात. जर तुम्ही 1 कोटी कमिट केली असेल तर ते 4 वर्षे तरी लावतील ती 1 कोटी तुमच्याकडून घेण्यासाठी. मग त्याला 5-6 वर्षे वाढवायला लागतील आणि मग 9व्या किंवा 10व्या वर्षापासून ते एक्झिट घ्यायला सुरुवात करतील. म्हणून त्या अर्थाने जे खूप अर्ली स्टेजचे लांब टेन्युअरचे असतात तिथे तुमची रिटर्नची अपेक्षा किमान 30 ते 35% असते ग्रॉस लेव्हलवर. जर तुम्ही खाली याल, जसं प्रायव्हेट इक्विटी, लेट स्टेज, प्री प्रकारच्या मध्ये याल, तेव्हा तुमचं रिटर्न टार्गेट साधारणपणे 25% असेल ग्रॉस लेव्हलवर. आपल्याला एक गोष्ट नक्कीच पाहावी लागेल की फंड मॅनेजर जर फक्त तितक्याच प्रकारचे रिटर्न्स देऊ शकत असेल जितके म्युच्युअल फंड किंवा PMS किंवा पारंपरिक गुंतवणुकीत मिळतात, तर गुंतवणूकदार दीर्घकाळात मध्ये गुंतवणूक करायला आवडणार नाहीत. आणि पब्लिक इक्विटीमध्येही हे म्युच्युअल फंड आणि पासून कसं वेगळं आहे हे देखील महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला आणखी एक फरक स्पष्ट करून सांगतो. म्युच्युअल फंड, PMS आणि याबद्दल आपण खूप बोलत आहोत. म्युच्युअल फंड हा एक असा प्रॉडक्ट आहे जिथे गुंतवणूकदार किमान 1000 रुपयांपासून किमान 500,000 रुपयांपर्यंत किंवा त्याहून अधिक अगदी कोट्यवधी रुपयांपर्यंत गुंतवणूक सुरू करू शकतो. यामध्ये वरच्या मर्यादेवर कोणतीही अडथळा नाही, पण हा एक रिटेल प्रॉडक्ट आहे. प्रत्येक गुंतवणूकदार, समजा एकाने म्युच्युअल फंडमध्ये 10,000 रुपये गुंतवले आणि दुसऱ्याने त्याच म्युच्युअल फंडमध्ये 100 कोटी रुपये गुंतवले, ते एकाच श्रेणीतील आहेत. त्यांच्याकडे एकसारखीच होल्डिंग्ज आहेत. म्युच्युअल फंडमध्ये पूर्णपणे एकसारखे पोर्टफोलिओ असते. बरोबर. PMS मध्ये पोर्टफोलिओ असतो. यासाठी किमान 50 लाखांची आवश्यकता असते. जर एखाद्या क्लायंटने किंवा 2 क्लायंट्सनी एकाच PMS मध्ये भिन्न तारखांना गुंतवणूक केली असेल तर त्यांचे पोर्टफोलिओ वेगळे असू शकतात. बरोबर. पण PMS मध्ये गुंतवणूक ही क्लायंटच्या पानवर केली जाते. इथे फंड रूट नाही. ठीक आहे. AIF मध्ये हे कस्टमाइज्ड पोर्टफोलिओ असतं. PMS सारखंच हे सहसा कन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ असतं आणि किमान गुंतवणूक 1 कोटी रुपये असते, पण ते याही प्रकारे एक फंडच्या स्वरूपात असतं. म्हणजे जर म्युच्युअल फंडमध्ये युनिट्स अलॉट केल्या जातात तर इथेही युनिट्स अलॉट केल्या जातात का? युनिट्स अलॉट केल्या जातात. अगदी म्युच्युअल फंड सारख्या 2 क्लायंट्स आहे. समजा एका क्लायंटने AIF मध्ये 1 कोटी गुंतवले आहे आणि दुसऱ्या क्लायंटने AIF मध्ये 10 कोटी गुंतवले आहे. या नाण्याचा स्वतःचा ड्रॉ डाऊन कालावधी आहे आणि एक तारीख असते फर्स्ट क्लोज, फायनल क्लोज. म्हणून जर क्लायंटच्या इन्व्हेस्टमेंट डेटमध्ये 2-3 महिन्यांचाही फरक असेल पण हे सगळं फंड लेव्हलवर इन्व्हेस्टमेंट होतं, कारण फंड लेव्हलवर होतं, त्यामुळे अंडरलाईन होल्डिंग सगळ्यांसाठी सारखीच आहे. कुणाची तरी तारीख बदलू शकते, त्यामुळे थोडं रिटर्न एक्सपेक्टेशन मध्ये बदल येऊ शकतो, परंतु अन्यथा निधी विशिष्ट परतावा देईल आणि क्लायंटने फंडमध्ये केव्हा प्रवेश केला आहे त्यावर अवलंबून आहे. म्हणून थोडा रिटर्नच्या अपेक्षेत फरक राहील. अन्यथा संपूर्ण अंडरलाईन होल्डिंग एकसारखीच आहे. अंडरलाईन होल्डिंग मध्ये काहीही फरक नाही. हे एक्सो AIF आहे. मुळात जर मला हे वर्गीकृत करायचं असेल तर हे म्युच्युअल फंडचं मिश्रण आहे ज्यात युनिट्स वाटप केल्या जातात. पोर्टफोलिओ तेच आहे, पण ते अधिक डायनामिक आहे, अधिक सक्रियपणे व्यवस्थापित केले जाते. असा पोर्टफोलिओ जो खूप जास्त तज्ज्ञांकडून व्यवस्थापित केला जातो म्युच्युअल फंडपेक्षा. बरोबर. म्हणून एक गोष्ट इथे स्पष्ट आहे की हे पारंपरिक गुंतवणूक नाही. हे आणि गुंतवणूकदारानेही ही गोष्ट समजून घेतली पाहिजे किंवा जे गुंतवणूकदार आहेत जे पारंपरिक गुंतवणूकदारांसारखे आहेत, जसं आपण सुरुवातीला बोललो, त्या व्यतिरिक्त काही इतर संधी शोधत आहेत. त्या व्यतिरिक्त काही गुंतवणूक संधी अशा शोधत आहेत ज्यामध्ये ते आपला रिस्क अनुरूप परतावा वाढवू शकतील. या दृष्टीने पाहिलं तर गुंतवणूकदार गुंतवणूक करेल. हो. आधी तुम्ही संपूर्ण फंडाचा PPN वाचा. पूर्णपणे बघा फंडची तत्वज्ञान काय आहे, फंडची प्रक्रिया काय आहे, फंड कुठे गुंतवणूक करू इच्छितो, कोणत्या कंपनीत गुंतवणूक करू इच्छितो. सर्वात आधी तुम्ही हे बघा की तो फंड इक्विटी आहे की डेट आहे. इक्विटी असेल तर अनलिस्टेड आहे की लिस्टेड आहे हे बघा, किंवा लॉंग शॉर्ट काही स्ट्रॅटेजी आहे का. डेट आहे तर डेटमध्येही परफॉर्मिंग क्रेडिट आहे का हे बघा. स्ट्रक्चर्ड क्रेडिट आहे, व्हेंचर डेट आहे, यामध्ये खूप साऱ्या कॅटेगरीज आहेत स्वतःमध्ये. म्हणून गुंतवणूकदाराने गुंतवणूकपूर्वी गोष्टी समजून घ्याव्या. हो, माझ्या मते एखाद्या पहिल्यांदाच गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे तो संदर्भ घेऊ शकतो किंवा आपल्या डिस्ट्रीब्युटर किंवा सल्लागारासोबत यावर चर्चा करू शकतो. म्हणून एक सेंट्रिसिटी म्हणून आपण आपल्या डिस्ट्रीब्युटर्सना कशा मदत करतो. पहा, जसं मी तुम्हाला सांगितलं,
भारतात 106 AIFs नोंदणीकृत आहेत, अगदी म्युच्युअल फंड्स प्रमाणेच, जिथे शेकडो म्युच्युअल फंड्स उपलब्ध आहेत. पण एक डिस्ट्रीब्युटर म्हणून आम्ही आमचे ड्यू डिलिजन्स करतो. तुम्हाला माहिती आहे, आम्ही इतर पॅरामीटर्सकडे पाहू शकतो, जसं की सध्याच्या मार्केट परिस्थितीत कोणता AIF कसा परफॉर्म करू शकतो. उदाहरणार्थ, जर आपण एखाद्या AIFचं मूल्यांकन करत असू तर आपण पाहतो की त्यांच्या फंड मॅनेजरचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे. सामान्यतः अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड्स वारंवार येत राहतात. म्हणजे कोणी पहिला फंड काढला तर त्याच कॅटेगरीमध्ये दुसरा तिसरा फंड काढला, मग तुम्ही त्यांचा मागील ट्रॅक रेकॉर्ड दाखवू शकता की त्यांनी पहिल्या फंडमध्ये किती रिटर्न टार्गेट केला होता, त्यांनी गुंतवणूकदारांना काय कमिट केलं होतं आणि प्रत्यक्षात किती रिटर्न दिला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे पाहिलं पाहिजे की फंड मॅनेजर्स जे पैशाचं व्यवस्थापन करत आहेत त्यांचा स्वतःचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे. याआधी की त्यांनी व्यवसाय सुरू केला, हा व्यवसाय 2014 मध्ये सुरू झाला, पण त्याआधी ते काय करत होते, त्याचा स्वतःचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, त्यांचा स्वतःचा बॅकग्राऊंड काय आहे, ते किती पैसे मॅनेज केले आहे, ते किती मार्केट सायकल्स पाहिल्या आहेत. आणि शेवटी आपल्याला हे नक्की करावं लागेल की आपले गुंतवणूकदार आणि फंड एकाच ओळीत आहेत. आपल्याला गुंतवणूकदारांना हे सांगणं आवश्यक आहे की हा फंड इथे गुंतवणूक करत आहे, यामध्ये इतका धोका आहे आणि परतावा अपेक्षित आहे, या गोष्टी आपण खात्री करून घ्यायला हव्यात की त्या क्लायंट पर्यंत पोहोचवतो. शेवटचा प्रश्न, करप्रणाली कशी असते, कोणत्या प्रकारच्या कॅटेगरीची करप्रणाली लागू होते यात. म्हणून हा फार मोठा आणि महत्त्वाचा भाग असतो. अल्ट्रा HNI जे 30% कर श्रेणीत आहे, ते नेहमी करप्रणालीबद्दल प्रश्न विचारतात, तर गुंतवणूकदारांना हे कसं समजावून सांगाल. हो, मी सर्वप्रथम थोडक्यात सांगतो. कॅट 1 आणि कॅट 2 IF आहेत. त्यांना पास थ्रू दर्जा असतो. पास थ्रू दर्जाचा अर्थ असा की जो काही परतावा मिळेल त्यावर जो काही कर लागेल तो गुंतवणूकदार स्वतःच्या कर श्रेणीनुसार किंवा मूळ मालमत्ता वर्गाच्या पातळीवर भरेल. मी तुम्हाला उदाहरण देतो की जर प्रायोगिक इक्विटी VC फंड आहे तर त्यात जर भांडवली नफा होत असेल तर भांडवली नफ्यावर कर लागेल. जर काही व्याज उत्पन्न निर्माण होत असेल तर ते व्याज, हे उत्पन्न गुंतवणूकदाराच्या कर दरानुसार कर भरावा लागेल. पण दोन्ही परिस्थितींमध्ये फंड कर भरणार नाही, गुंतवणूकदाराने स्वतः कर भरायचा आहे. म्हणून हे कॅटेगरी 1 आणि 2 मध्ये होईल. कॅटेगरी 1 आणि 2 साठी हे लागू होईल. कॅटेगरी 3 साठी पास थ्रू स्टेटस नाही. नियमांनुसार याचा अर्थ फंडच्या पातळीवरच कर लागतो. समजा फंडची जी काही परतावा मिळेल तो इन्व्हेस्टर्सकडे परत जाण्यापूर्वी, म्हणजेच मॅच्युरिटीला किंवा जेव्हा इन्व्हेस्टर्स आपले फंड्स रिडीम करतात त्याआधीच, ती रक्कम फंड कर भरतो आणि मग ती इन्व्हेस्टर्सना पुढे देतो. म्हणून कॅट 3 मध्ये जर एखाद्या क्लायंटने गुंतवले आणि समजा मॅच्युरिटीला 120 रुपये मिळाले तर 120 रुपये हे आतापर्यंतच्या नियमांनुसार टॅक्स फ्री आहे. त्यांना त्या 20 रुपयेवर कर आपल्या ITR मध्ये भरायचा नव्हता. कर आधीच फंडच्या पातळीवर भरला गेलेला असतो. तर तो 20 रुपये मिळाला आहे त्यावर त्याला कर भरायचा नाही, टॅक्स फ्री आहे, कारण फंडने स्वतःच त्यावर कर भरलेला आहे. पण जर तुम्ही कॅटेगरी 1 आणि कॅटेगरी 2 मध्ये गुंतवणूक केली असेल तर मग ती करपात्र उत्पन्न म्हणून तुमच्यात जमा होईल, तुम्हाला कर भरावा लागेल. हो, अगदी बरोबर. जिथे कॅटेगरी 1 आणि 2 मध्ये कुठेही व्याज उत्पन्न दिलं जात नाही, तिथे फंड काही TDS कापूनच तुम्हाला पैसे देतो. पण त्याशिवाय तुमच्या कर्सनुसार उरलेला कर तुम्हालाच भरावा लागेल. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद विनायक. आज आपण खूप काही शिकलो. या विषयाशी संबंधित जितकेही मुद्दे होते ते सगळेच गुंतवणूकदारासाठी समजून घेण्यासाठी पुरेसे आहेत. नेमकं काय आहे आणि कसं काम करतं हे समजण्यासाठी. आणि सर्व गुंतवणूकदार आणि वितरकांसाठी ही अशी एक श्रेणी आहे. अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट्स ही अशी एक श्रेणी आहे जी अशा गुंतवणूकदारांसाठी आहे जे पारंपरिक गुंतवणुकीपलीकडे इतर गुंतवणूक पर्याय शोधत आहेत. पहा, यात जोखीम आहे हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. यामध्ये जोखीम थोडी जास्त असते पण त्यानुसार परताव्याची अपेक्षाही जास्त असते. इथे वेगवेगळ्या श्रेण्या आहेत. वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3 आपण तिन्ही पाहिल्या. त्यांची करप्रणाली पाहिली, PMS कसे काम करतात पाहिले, म्युच्युअल फंड्स सोबत तुलना कशी होऊ शकते पाहिली, त्यांचे फायदे, लाभ आणि फंड मॅनेजर्स कोणत्या रणनीती वापरू शकतात हे देखील पाहिले. हे सगळं पाहणं देखील खूप महत्त्वाचं आहे. म्हणून जर ही संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर कृपया संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करा.
यामध्ये जितकेही मुद्दे आपण कव्हर केले आहेत ते प्रत्येक गुंतवणूकदाराने जाणून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्या गुंतवणूकदारासोबत बसता तेव्हा तुम्हाला प्रत्येक मुद्दा त्याला समजावून सांगावा लागेल. आणि विनायक सर, आज तुम्ही आलात आणि खूप छानपणे आम्हाला समजावलं, त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि कृपया व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. खूप धन्यवाद. धन्यवाद.